तुला इतका त्रास होत होता तरी सुद्धा तू आम्हाला काहीच नाही बोललीस। राजन, अरे गेले काही दिवस तू स्वतःच्याच दुःखात एवढा चूर होतास। म्हणजे काय अवस्था झाली होती तुझी, कसं सांगणार मी तुला? आई आई कसं सांगणार होते म्हणजे? आई या जगात तुझ्यापेक्षा महत्वाचं काही नाहीये माझ्यासाठी। तू बरी आहेस तर मी स्वतःला सुखात आहे असं समजतो। आणि आई, माझ्या चुकीची शिक्षा तू स्वतःला का देतेस? मी काही स्वतःला शिक्षा वगैरे देत नाहीये, तू उगीच काही मनाला लावून घेऊ नकोस। बरी आहे मी आता, उठ उठ। आजी, हो मी होतो ना हो, तुम्ही मला बी काय बोलला नाही सा। मी नात आहे ना तुमची। अगं हो ग राणी, पण तुला तरी आजीनी किती ताप द्यायचा? या घरात तुला काय काय सहन करावं लागतंय ते काय मला माहिती नाहीये। त्यात अनेक माझी दुखणी सांगून तुला का त्रास द्यायचा असा विचार केला। आणि आता लवकर छान बरी होणार आहे मी। तुझं लग्न झालं ना, सगळं कसं ठीक होणार आहे बघ। तुला सांगते, तुझं लग्न ठरलंय या कल्पनेनेच मला एवढी उभारी आली आहे ना, खूप उत्साह वाटतोय, खूप आनंद झालाय मला। नातीच्या लग्नासाठी आजीनी ठणठणीत व्हायलाच पाहिजे, हो ना? हे बाळा, तू कसली काळजी करतेस? तू काही काळजी करू नकोस, तुझं लग्न अगदी सुरळीत आणि थाटामाटात पार पडणार, मी सांगते तुला। काय बाबाकडे काय बघतेस? हो, मला कल्पना आहे। लग्न म्हटलं की कुठच्याही मुलीला एक वेगळं दडपण येतं, साहजिक आहे। आपल्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय असतो, म्हणूनच मी तुला एक सांगते, केवळ मी हा निर्णय घेतलाय म्हणून हे लग्न झालं पाहिजे असं नाही। माझ्या निर्णयापेक्षा तुझा आनंद जास्त महत्वाचा आहे। आजीच्या इच्छेपेक्षा नातीची इच्छा जास्त महत्वाची आहे काय? त्यामुळे मला एकदा तुझ्या तोंडाने सांगून टाक, तुला हे लग्न मान्य आहे ना?